रामकृष्ण हरी माऊली संत एकनाथ महाराज कथा. राग आणणाऱ्यास 200 रुपये बक्षीस. कथेचे नाव. एकनाथ नित्य नेमाने गंगेवर स्नानास जात, पण त्यांच्या वाटेवर उभा राहून एक यवन त्यांच्यावर पिचकारी टाकी. पुन्हा नाथाने गंगेवर जावे आणि शुद्ध व स्वच्छ होऊन यावे आणि यवनाने पुन्हा त्यांच्या अंगावर थुंकावे. एका सत्वशील माणसाला वाड्यापासून गंगेवर जाणे, ते स्नान करणे आणि परत फिरणे या सर्व गोष्टी पुन्हा पुन्हा करण्यास किती त्रास पडत असेल याची तो फिकीर कशाला करील. शिवाय कुचेष्टा कोणाची व का करायची विचार नाही. हे थुंकण्याचे प्रकार नेहमी होत आणि एकनाथांना अनेक वेळा गंगेवर स्नान करून यावे लागे. नाथ एकदाही त्याला चकार शब्द बोलले नाहीत किंवा त्याच्यावर रागावले नाहीत. त्यांनी आपल्या मनाची शांती ढळू दिली नाही. उलट मनोनिग्रह करण्याची किती उत्कृष्ट संधी आहे असे त्यांनी मनात म्हणावे. एकदा या यवनाने कमालच केली. कोण हरतो या जिद्दीने स्नान करून आलेल्या नाथावर थुंकण्याचा आणि नाथांनी पुन्हा स्नान करून येण्याचा प्रकार एके दिवशी 108 वेळा घडला म्हणून सांगतात. तरी सुद्धा नाथ रागावले नाहीत. पण मौज अशी की हा देखावा पाहण्यास लोकांची तोबा गर्दी. हे दृष्टांत थांबवण्याचे धैर्य बघ्यापैकी एकालाही नसावे ना. सरते शेवटी तो थुंकणाराच थकला. एकनाथ हे कोणीतरी सुपुरुष असावेत असे त्याला वाटू लागले. कृत्य कर्माचा त्याला पश्चाताप झाला. त्यांनी त्यांची क्षमा मागितली. या यवनाच्या अशा कृत्यामुळे या स्नाने अनेक वेळा घडली हे महत्भाग्य समजले पाहिजे. अशी नाथाची विचारसरणी. त्यालाच अलौकिकत्व म्हणायचे. निंदक व छलक यांच्या संबंधी पूर्वपर उद्गार एकनाथ कसे काढतात ते पहा. निंदा म्हणजे परमामृत. निंदा द्विध सुखस्वार्थ. निंदक न पाहे निज स्वार्थ. अतिसमर्थ परोपकारी. एका ब्राह्मणास आपल्या मुलाच्या मुंजीकरिता 200 रुपयाची गरज होती. पैठण हे प्रसिद्ध क्षेत्र असून तेथे पुष्कळ सुखवस्तू लोक राहतात असे ऐकल्यावर तो ब्राह्मण पैठणला आला. रात्रीच्या वेळी तो गावात शिरल्यामुळे काही कुटाळ लोकांशीच त्याची गाठ पडली. रात्रीची वेळ म्हणजे सर्व टवाळखोर लोक एकत्र जमून गावातील लोकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढीत बसण्याची वेळ. ही त्यांची एक करमणूकच. कुचेष्टेतून कोणतीही प्रतिष्ठित व्यक्ती सुटणे कठीण. या ब्राह्मणाने आपली गरज सांगितल्यावर टवाळखोरापैकी एकाला एक विलक्षण कल्पना सुचली. ब्राह्मणबुवा, तुम्हाला पैसे हवेत ना? तो म्हणाला. मग आम्ही सांगू ते कराल? ब्राह्मण आशेने फुलला आणि म्हणाला, हो हो अवश्य करीन. काय करू? हे पहा, आमच्या गावात एक महासाधू आहे. त्याला राग कधी येत नाही. तो एकदम रागवेल. असे जर तुम्ही काही कराल तर तुम्हाला आम्ही 200 रुपये बक्षीस देऊ. ही तर सोपी गोष्ट आहे. मी सहज ती करीन. ब्राह्मण बोलला. टवाळखोरांना करमणुकीची ही नवीन संधी मिळणार आहे म्हणून ते फार कुशीत आले. तेवढीच गंमत. या लोकांनी त्या ब्राह्मणाला एकनाथाचे घर दाखविले आणि काय मौज होते ते बघण्याकरिता ते सारे लोक टपून बसले. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी हा ब्राह्मण मोठ्या उमदीने नाथाच्या घरात शिरला.
एकनाथ हे यावेळी आपल्या देवघरात चवळे नेसून पूजा करण्यास गुंतले होते. ब्राह्मणाला पूजेच्या पवित्र कार्याचे महत्त्व समजत होते. आपला हेतू सफल व्हावा म्हणून स्नान वगैरे न करता खांद्यावर पळशी आणि अंगावर तसेच मळके कपडे ठेवून तो ब्राह्मण सरळ देवघरात शिरला. एकनाथाच्या मांडीवर जाऊन बसला. एकनाथ महाराज म्हणजे शांतीचे सागर. चेहऱ्यावरील प्रसन्नता किंचितही त्यांनी ढळू दिली नाही. थोर महात्मेच ते. ते थोडेच रागावणार. हसत मुखाने ते म्हणाले, आपल्या भेटीने मला फार आनंद झाला. पुष्कळ लोक भेटायला येतात, पण इतक्या सलगीने कोण भेटतो? आपले प्रेम खरोखरच विलक्षण. धन्य झालो मी आज. ब्राह्मण मनात खट्ट झाला. त्याचा हेतू सिद्धीस गेला नाही. पण करायचे काय? 200 रुपयाच्या आशेने पुन्हा एकदा प्रयत्न करायचे त्याने ठरवले. नाथाने पुन्हा स्नान केले. जपजाप्य उरकले. तो दुपारच्या जेवणाची वेळ झाली. ब्राह्मणाचे पान नाथाने आपल्या शेजारी घेतले. नाथाच्या पत्नी सर्व वाढप करून अन्नशुद्धी तूप वाढण्याकरिता जरा अधिक ओनव्या झाल्या. इतक्यात त्या ब्राह्मणाने त्यांच्या पाठीवर टणकन उडी मारली. बरे तर बरे त्या पडल्या नाहीत. नाथ हसून म्हणतात, बरे झाले तू ब्राह्मणास सावरलेस म्हणून, नाहीतर एखाद्या वेळी खाली पडला असता तो. नाथाची पत्नी ती त्यांच्या इतकीच शांत. ती म्हणाली, वा मी कसे त्यांना पाडील. हरिपंडिताला म्हणजेच मुलाला पाठीवर घेऊन काम करण्याची सवय आहे ना मला. जसा तो तसेच हे दुसरे बाळ. नाथांना आपल्या प्रेमळ पत्नीच्या उत्तराने धन्यता वाटली. आत्ता मात्र त्या ब्राह्मणाने हात टेकले. मनात तो अतिशय खजील झाला, शरमला आणि नाथाच्या पायावर त्यांनी लोटांगण घातले. सर्व हकीकत ब्राह्मणाने सांगितल्यावर नाथ म्हणतात, अरे तुमचे बक्षीस बुडाले. तुम्ही जर मला ही गोष्ट आधीच सांगितली असती तर मी तुमच्याकरिता खचित रागावलो असतो. रामकृष्ण हरी. ही कथा संपूर्ण ऐका. आवडल्यास कमेंट करा. रामकृष्ण हरी माऊली. हे रामकृष्ण हरी. कथा आवडल्यास लाईक कमेंट करा.